थोडं वत्ताय का ही पाजायला लागले. हळूहळू पुढचं उडकी. गार झालं. माझ्या मटणाची रेसिपी. माझ्या मटणाची रेसिपी बघितल्या. माझं तिखट वापरले. माझा मसाला, माझा रोहिणी मसाल्याचा मसाला. बघा कशी तरी आली. आधी शिजवून घेतो आम्ही आणि नंतर मग मसाला गिरवी करून गिरवी परतून घेऊन त्यात तिखट टाकायचं, मीठ अंदाजानुसार टाकायचं. बोकडाचं मटण, बोकडाचं. दुसरं काहीच टाकायचं नाही मसाला. नुसत्या माझ्या मसाल्यावर म्हणजे मसाल्यात माझे सगळे पदार्थ घातलेले असतात मसाल्याचे, त्यामुळं दुसरे काय घालायची गरजच पडत नाही. नुसता कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक करून थोडंसं आलं. पहिले कशी तरी आली. गावाकडचं बोकडाचं मटण रगील झार. ह्यात मटण मसाला नाही घातला ना काय नाही, असंच झणझणीत छान लागतं.
इकडं सांडग्याची भाजी. सांडग्याची भाजी. इकडं मटणाची भाजी. कशी आहे तरी